नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, हेम या ठिकाणी सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय? बघा, चारही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, त्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 त्यांना बेट या ठिकाणी असे म्हटले। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार बघा, अंग धरणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगा, अंग धरणे। बघा, अंग धरणे म्हणजे बघा लठ्ठ होणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला? बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पहा, अडकिता हा शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 पहा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा, संत रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची आहे। बघा, त्याला या ठिकाणी शब्द आहे, तर त्याला या शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे। त्याला बघा, त्याला बघा सर्वनाम या ठिकाणी या शब्दाची जात राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, मी कादंबरी वाचत होतो। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य? बा, मी कादंबरी वाचत होतो या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पहा, अपूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, विद्यार्थी बघा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी? विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, विद्यार्थी या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, गायीने गवत खाल्ले, अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द बघा, गायीने बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? ने एशी। बघा, ने एशी हे प्रत्यय बघा तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 11 पहा, प्रतिवर्ष या ठिकाणी शब्द आहे, तर प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचे या ठिकाणी उदाहरण? प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी उदाहरण? प्रतिवर्ष। बघा, प्रतिवर्ष हा शब्द बघा अव्ययभाव समास या प्रकारच्या समासाच्या ठिकाणी उदाहरण। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, कोल्हापूर हे शहर पहा पंचगंगा या नदीच्या काठावरचं बघा ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, आंबोली बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या बघा पूर्णा या नदीच्या त्या उपनद्या आहेत।
प्रश्न क्रमांक 15 पहा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर हे सर्व शहरे पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये बघा. सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर बघा ही सर्व शहरे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तो भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असणारी नदी कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा कोकणामध्ये बघा अगदी उत्तरेकडे असणारी नदी म्हणजे बघा दमणगंगा नदी बघा कोकणामधली अगदी उत्तरेकडची या ठिकाणी ती नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील सलमान रश्दी. मिड नाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी. आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 जकार्ता या ठिकाणी बघा आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज स्वीकारणारे बघा पहिलं राज्य पंचायत राज पद्धती यांचा स्वीकार करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा पंचायत पद्धती बघा स्वीकारणे बघा भारतामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा लोकशाहीचं विकेंद्रीकरण यांची शिफारस खालीलपैकी कोणत्या समिती. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लोकशाहीचं विकेंद्रीकरण यांची शिफारस कोणत्या समितीने केली होती. बघा वसंतराव नाईक बघा या समितीने बघा महाराष्ट्रामध्ये बघा लोकशाही विकेंद्रीकरण यांची शिफारसी केली होती. प्रश्न क्रमांक 21 बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22 पहा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा 1764 या वर्षी पहा बक्सरची लढाई ही झालेली लढाई आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नेतृत्व हे बघा बेगम हजरत महल यांनी सन 1857च्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे नेतृत्व हे केले होते. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बेगम हजरत महल यांनी पहा लखनौ येथील त्यांनी बघा नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 24 पहा, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. राणीगंज बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा राणीगंज पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दगडी कोळसा क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. मग या ठिकाणी महाबळेश्वर बघा जिल्हा सातारा या ठिकाणी पहा कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 26 बघा, धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता धर्मशाळा बघा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, कोलार ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कोलार बघा ही सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कोलार आणि हट्टी बघा या सोन्याची खाणी बघा या ठिकाणी कर्नाटक या राज्यामधल्या त्या सोन्याच्या खाणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं बघा पूर्व किनाऱ्यावरचं महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये. तुतीकोरीन बघा हे भारतामध्ये बघा पूर्व किनाऱ्यावरचं बंदर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं. ते तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे. बघा तामिळनाडू या राज्यामधलं ते प्रमुख बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरात. तिहार जेल बघा तिहार जेल पहा दिल्ली या शहरामध्ये बघा तिहार जेल आहे. क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा मुक्त बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदरास ओळखले जाते. मुक्त बंदर म्हणून कोणत्या बंदराला या ठिकाणी ओळखले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कांडला हे बंदर पहा मुक्त बंदर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यामध्ये. भारतामध्ये बघा सर्वाधिक जिल्हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत. बघा सर्वाधिक जिल्हे पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पहा सर्वाधिक या ठिकाणी जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऊस लागवडीचं बघा सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये. ऊस लागवडीचं बघा सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन बघा उत्तर प्रदेश बघा राज्यामध्ये पहा ऊस लागवडीचं सर्वाधिक या ठिकाणी क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरताळा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची बघा आगरताळा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची आगरताळा बघा आगरताळा बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती भारतामध्ये बघा सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नर्मदा ही नदी पहा भारतामधली बघा सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक बघा पावसाचे ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी वा सर्वाधिक पावसाचे बघा ठिकाण असणारे मौसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा मौसिनराम बघा हे ठिकाण मेघालय या राज्यामध्ये या ठिकाणी ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ्स म्हणजेच माझे सत्याचे प्रयोग बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। बघा महात्मा गांधी यांचे या ठिकाणी ते पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अज्ञातवासी बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं बघा अज्ञातवासी हे टोपण नाव बघा खालीलपैकी कोणत्या कवीचं अज्ञातवासी बघा अज्ञातवासी बघा हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर या कवींचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यात भारतामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते। बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा कॉफीचं उत्पादन बघा कर्नाटक या राज्यामध्ये बघा सर्वाधिक कॉफीचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मतदान करण्याची वयाची पात्रता 21 वरून 18 वर्ष खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने करण्यात आली होती। बघा मतदान करण्याची बघा वयाची पात्रता पहा 21 वरून बघा 18 वर्षे पहा 61व्या या घटनादुरुस्तीने करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला। मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता। बघा सन 1976 या वर्षी पहा मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंड या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती बघा लोखंड या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे। बघा Fe ही लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सर्वात हलका धातू बघा सर्वात हलका धातू खालीलपैकी कोणता आहे। बघा सर्वात हलका धातू बघा लिथियम पहा सर्वात या ठिकाणी हलका तो धातू आहे। प्रश्न क्रमांक प्रभाकर या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं बघा प्रभाकर या नावाचं बघा साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं प्रभाकर या नावाचं साप्ताहिक बघा भाऊ महाजन याने बघा या नावात भाऊ महाजन याने पहा प्रभाकर या नावात साप्ताहिक हे सुरू केलेलं साप्ताहिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा गोदावरी परुळेकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचं नाव खालीलपैकी काय होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 यशवंत हे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होतो। बघा खालीलपैकी कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील बघा रक्तामधील बघा तांबड्या पेशींचा नाश होतो। बघा मलेरिया या बघा या रोगामध्ये पहा शरीरामध्ये बघा तांबड्या पेशींचा नाश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज व्यवस्थेला खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 73व्या घटनादुरुस्तीने पहा बघा पंचायत राज व्यवस्थेला बघा घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे। राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे। बघा राज्यपाल यांना पहा राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं बघा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे। बघा कलम 52 हे बघा भारताचे राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम आहे।
प्रश्न क्रमांक बघा, गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोण गीतांजली बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? गीतांजली रवींद्रनाथ टागोर यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक बघा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख होतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल आणि सोबत बघा सन 2024 बघा संपूर्ण घडामोडीचं PDF, IMP PDF किंवा सर्व काही PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.